रोज यांची ड्युटी असते. मनात येणं झालं नाही. आज आमचे मित्र आले, 2 शब्द सांगतील. सर्वांनी गोल मानून घ्या. छान सांगतात. लहानपणापासून छंद आहे. व्यतिपात योगी तिला पात्र दान करीती अति पवित्र त्यासी मी होवनी परम मित्र यह परत्र सुख देई. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगतायत. अधिक महिन्यामध्ये येणारी 5 पर्व आणि ती 5 पर्वाची माहिती लक्ष्मीने विचारली. पर्व म्हणजे ही योग आहे. या योगावरती ह्या पर्वावरती जर दान धर्म केला, पुण्य जमा केलं तर दुप्पट होतं, पुण्य वाढलं जातं. मग अशा प्रकारची 5 पर्व कोणती? तर पहिलं वैद्युती आहे, दुसरं व्यतिपात आहे, अमावस्या पौर्णिमा द्वादशी. अशा प्रकारची पंचपर्व या महिन्यामध्ये येणारी सांगत असताना व्यतिपात पर्वाचं महात्म्य भगवान परमात्मा सांगताय. या पर्वावरती दान धर्म केला तर मी त्याचा मित्र होतोय, त्याचा जवळचा होतोय आणि त्याची सर्व दुःख नाहीशी करू ना, त्याला आघात सुख प्राप्त करून देतो. भगवंत सांगतात, मन व्रत करते जे नरमान्य मलमासी काही न करिता अन्य केवळ व्यतिपाती देती धान्य हे धन्य धन्य त्रैलोकी. भगवंताने सांगितलं किंवा ग्रंथकर्ते सांगतायत, मला प्राप्त करण्यासाठी जे लोक व्रत करतायत आणि आपण कोणतंही काम भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या सुखासाठीच करावं. हे रती माईक दुःखाची जनिती, बाकी सगळं दुःख आहे. देवाला सोडलं तर दुःखच आहे जीवनामध्ये. म्हणून माझ्या प्राप्तीसाठी जे लोक व्रत करतायत, बाकीचं सायास जर नाही कुणाला काही करता आलं तर या व्यतिपात पर्वावरती दान धर्म केला, धान्य दिलं तर जगतामध्ये ते लोक धन्य आहेत आणि मला प्रिय आहेत. भगवंत सांगतात, आदिवासी एकेची पाता ठाई स्नान दानादी जे केले काही तत पुण्याच्या वर्णनाविषयी कवनही नाही समर्थ. भगवंताने सांगितलं अधिक महिना ही पर्व काळ आहे आणि या अधिक महिन्यामध्ये व्यतिपात नावाचं पर्व आहे. या पर्वावरती केलेलं दान किंवा कमवलेलं पुण्य याचं वर्णन करण्याची क्षमता तेवढी बुद्धी कोणालाही नाही. या व्यतिपात पर्वाचं वर्णन किंवा व्यतिपात पर्वावरती केलेलं दानाचं पुण्य कुठलाही कवी करता करू शकत नाही. कुणालाही तेवढं सामर्थ्य नाही, एवढं आघात पुण्य आहे असं सांगतात. आदिवासी व्यतिपात दिनी स्वल्प ही पुण्य करिता कोणी अनेक पुण्यांचे फल तत्क्षणी लाभत असे निश्चय. म्हणून भगवंत सांगतायत, ग्रंथकर्ते सांगतायत, या अधिक महिन्यामध्ये व्यतिपात पर्वावरती जर दान धर्म केला, पुण्य कमवलं, थोडं जरी पुण्य केलं या पर्वावरती या महिन्यामध्ये तर पुण्याची गणना कोण करी? तर त्याचं पुण्याची गणना करता येत नाही. थोडं जरी पुण्य या महिन्यामध्ये पर्वावरती केलं तर ते पुण्य वाढलं जातं. भगवंत बोलतात, या लागी बहु भिरू मानवी अधिक मासी व्यतिपात पर्वी जैसा कैशाही प्रकारे सर्वी दान दिजय विशेष. म्हणून भगवंताने सांगितलं, लक्ष्मी मानवाला भवसागरामधून तरुण जाण्यासाठी हे अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्याच्या पर्व काळावरती आलेलं हे व्यतिपात नावाचं पर्व आहे. याच्यामध्ये जे काही पुण्य मानवानं जीवानं कमवलं तर तो भवसागरामधून तरुण जातो. भगवंत सांगतात, व्यतिपातीचे फळ संक्षेपीचे कथिले केवळ विस्तार वर्ण वया सकळ कोण प्रबळ आहे की. भगवंत लक्ष्मीला सांगतायत, लक्ष्मी या व्यतिपात पर्वाचं महत्व, जे काही पुण्य आहे त्याचं फळ आहे, त्या फळाचं वर्णन मी संक्षेपाने केलेलं आहे आणि याचं वर्णन दुसरं कोणीही करू शकत नाही. आघात पुण्य या पर्वावरती कमवलेलं, दान केलेलं मिळालेलं पुण्य याचं वर्णन दुसरं कोणी करू शकत नाही. भगवंत सांगतात, प्रिय सत्ता तुझा लागून पौर्णिमेचा सांगतो पुण्य येणे साचले कमलातन प्रीतीपूर्ण पावतसे. आणि भगवंत सांगू लागले, तू विचारलं होतं या अधिक महिन्यामध्ये येणारी 5 पर्व कोणती?
मुख्य आहे. तर वैकृती व्यतिपाताचं वर्णन केलं. भगवंत सांगतायत आता पौर्णिमा सुद्धा या महिन्यामध्ये येते आणि त्या पौर्णिमेचं एका दिवसाचं पुण्य किती आहे, त्या पौर्णिमेचं सामर्थ्य काय आहे, त्या पर्वावरती केलेलं पुण्य, कमवलेलं पुण्य, त्याचं वर्णन तुला सांगतो. आणि प्रीती पावता विधाता संतोषाती सकळ देवता म्हणून वाक्य त्याची कर्मे तत्वता तुझं मी आता सांगतो. आणि या पौर्णिमेचं पुण्य सांगत असताना भगवंताने सांगितलं या पौर्णिमेच्या पर्वावरती कमवलेलं पुण्य ब्रह्मदेवाला आनंद होतो. ब्रह्मदेव आपल्यावरती संतोष पावतो आणि ब्रह्मदेव संतोष पावल्यानंतर ना मग बाकीचे सगळे असणारे जे काही देवता आहे ते सगळे देवता प्रसन्न होतात. म्हणून या आता पौर्णिमेचं महत्व, त्याचं पुण्य, त्याचं फल सांगतो आई. आधी सारुणी स्नान नियम मग स्थावर किंवा जंगम ती सुवर्णादिष्ट वस्तू उत्तम ती प्रउत्तम दान दिजे. आणि ग्रंथकर्ते सांगतायत काय करायचं. अगोदर त्या पर्वावरती त्या दिवशी स्नान करायचं. स्नान आंघोळ आपले जे काही रोजचे नियम असतील, नित्यक्रम असेल, तो सगळा नित्यक्रम उरकल्यानंतर ना मग अनेक प्रकारची सुवर्ण असेल किंवा बाकीच्या काही वस्तू असतील ते ब्राह्मणाला बोलवावं. ब्राह्मण सतपात्र पाहिजे, अपात्र नसून. आणि त्या सतपात्री ब्राह्मणाला बोलवून त्याला ते असणारं दान त्या पर्वावरती द्या. येते किंचित दान करीत अक्षय फल येते हाता पौर्णिमावर ते सर्व देवता तृप्त होती निश्चय. भगवंताने सांगितलं ऐक लक्ष्मी, इथं या अधिक महिन्यामध्ये किंचित जरी पुण्य कमवलं, थोडे जरी चालता चालता जरी करणार पुण्य कथा अधिक महिन्यामधली, तरी सुद्धा ते फलद्रूप होतं, त्याचं पुण्यपत्रामध्ये पडतं. किंचित जरी पुण्याचं काम या महिन्यामध्ये पर्वावरती घडलं तरी त्याचं फल आघाड आहे. बाकीच्या पुण्यापेक्षा जास्त त्याचं फल आहे. आणि पौर्णिमेचं व्रत केल्यानंतर ना ब्रह्मदेवासहित सगळ्या देवता तुष्टमान होतात, आनंदित होतात. पौर्णिमा केवळ देवतीर्थ दैव कर्मे करावी येथ जै सकळ देवाचा तृप्त जैसे पितर दर्श दिली. आणि त्यांनी सांगितलं पौर्णिमा ही सगळे असणारे ते पौर्णिमा व्रत जर आचरण केलं, त्या दिवशी जर पुण्य कमवलं तर सगळ्या देवता प्रसन्न होतात. जसं आमुष्याला पितृजी काय आपले पितृलोक आहेत, ते पितृलोक आपल्यावरती त्या ठिकाणी तुष्टमान होतात, प्रसन्न होतात आणि पितृदोष वगैरे लागत नाही. तसं पौर्णिमेचं व्रत केल्यानंतर ना सगळ्या देवता आपल्यावरती प्रसन्न होतात असं भगवंत सांगतात. जैसे पितृ कार्यार्थ उत्तम तैसे दैवता विषय पौर्णिमा म्हणून येते दान धर्म नेम करिता देवता तृप्त होती. जसं पितृ कार्यार्थामध्ये एक व्रत सांगितलेलं आहे आणि ते व्रत केल्यानंतर ना पितृलोक प्रसन्न होतात, आनंदित होतात. तसंच या पंच पर्वामध्ये पौर्णिमा आहे. सर्व देवाच्या प्रसन्नतेसाठी, तुष्टतेसाठी हे पौर्णिमा व्रत आचरण करावं असं सांगतात. अन्य बहुपर्वी नाना दाने किंवा स्नाने किंवा उपोषणे किंवा करून या चंद्रायने काशी आश्रमने उगाचो. अनेक पर्व आहे जगतामध्ये, अनेक तीर्थ आहे, अनेक पर्वावरती, नाना तीर्थावरती अनेक प्रकारची दान आहेत. ही सगळी दान दिल्यानंतर ना किंवा स्नान केलं, एखाद्या तीर्थामध्ये उपोषण केलं, हे सगळ्या करण्यापेक्षा या पौर्णिमा व्रत जर आचरण केले या महिन्यातील तर त्याला पुण्य जास्त मिळतं. भगवंत जरी सांगतात काय एके पौर्णिमा दिवशी स्नानदानादी केले भावेसी तरी सर्व फळे अर्पिसी प्राप्त होतात निश्चय. म्हणून या महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे त्या एक दिवसाच्या पौर्णिमेमध्ये स्नान केलं, दान केलं, भावयुक्त अंतकरणापासून ब्राह्मणाला बोलवून त्याला भोजन दिलं, दीपदान दिलं, अनेक प्रकारचे असणाऱ्या सुवर्णदान दिलं तर ते पुण्यपत्रामध्ये पडतं. भगवंत मोठी सांगतात लोकी या जन्मात स्नानदानादी करिता बहुत एका नानाविध फळे वेगळत मानवा प्राप्त
त्या प्रवासामध्ये त्याला अनेक चांगली कर्म करून मिळणाऱ्याची पुण्य आहे, ते पुण्य या पर्वावरती प्राप्त होतं असं ती सांगतात. सकाळी पौर्णिमा दिनी एक स्नान मात्रेची पाहुणी देवरुणापासून हित क्षणी मुक्तता होते सचर. भगवंत सांगतात किंवा ग्रंथकर्ते सांगतात, ऐका, जन्मल्यापासून मरेपर्यंत स्नान केलेलं पुण्य आणि पौर्णिमे दिवशी एक दिवशीचं स्नान केलेलं पुण्य समान आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण किती दिवस आंघोळ्या करतो त्याचं पुण्य, आणि पौर्णिमे दिवशी या अधिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या पर्वावरती एक दिवस स्नान केलेलं पुण्य समान आहे, अधिक आहे असं भगवंत प्रतिदिनी स्नान करावया समर्थ नसगे इंद्रिय जया त्याने पुलवेशी स्नान सारून या पितृतर्पण करावे. आता प्रत्येकाला रोज आंघोळ करणं शक्य नाही, म्हणजे वय झालेलं असतं, शरीर साथ देत नसतं, त्याच्यामुळं गार पाण्यानं थंड पाण्यानं आंघोळ करणं, तीर्थाला जाणं, तिथं आंघोळ करणं ही प्रत्येकाला रोज जमत नाही. म्हणून या पौर्णिमेच्या एक दिवसामध्ये जर त्यानं स्नान केलं तर त्याची सगळी पाप संपली जातात. भगवंत सांगतात, सकळ पाप निरसुनिया पाप सर्व पर्वसना नाहून या मुप पुण्य लाभते निश्चय. त्यामुळं सगळं पाप संपलं जातं आणि सगळी पाप संपल्यानंतर पुण्य जमा होतं, आणि पुण्य जमा होऊन त्या व्यक्तीचा जीवाचा उद्धार होतो. म्हणून अधिक महिन्यामध्ये पौर्णिमा पर्व योग आहे, या योगावरती केलेलं पुण्य फलद्रूप आहे. भगवंत सांगतात, आईच्या पौर्णिमेचे महिमान इंद्रिय कथिले तुझं संपूर्ण आता अमावास्याचे गुण सांगतो ऐके सादर. आणि अशा पद्धतीने पौर्णिमेचं जे महिमान आहे चालेल. त्या पौर्णिमेचं महिमान तुला सांगितलं, याच्या आधी व्यतिपात पर्वाचं सांगितलं. आता पुढचं पर्व जे आहे योग आहे तो आमुष आहे, आणि त्या आमुषाचं सुद्धा महिमान त्याचंही पुण्य सांगतो. ऐका, आईसे पौर्णिमेचे महिमान इंदिरे कथिले तुझं लागून संपूर्ण आता आमुषाचे गुण सांगतो ऐके सादर. ग्रंथ करते आणि भगवान लक्ष्मीला म्हणतात, वैदृती व्यतिपात 3 नंबरचा पर्वकाळ पौर्णिमा आहे. पौर्णिमा ही देवतिथी आहे. सगळे देव देवता जागृत असतात, म्हणून देवीचा छबिनादी पौर्णिमेलाच काढतात. आता लाईटी झाल्या, पूर्वी काय होतं, चंद्राचा प्रकाश पौर्णिमेला आणि त्याच वेळेला छबिना निघत होता. सवाऱ्या सुद्धा पौर्णिमेला नाही का, म्हणजे पांढरं असं पौर्णिमेचं चांदण्यावरच निघत होते पहिली सगळे उत्सव. आणि सत्यनारायण सुद्धा जर महिन्यातल्या पौर्णिमेला करतात काही लोक. पौर्णिमा ही देवाची तीथ आहे, म्हणून देवता प्रसन्न होतात. 33 कोटी देवासहित ब्रह्मदेवा प्रेरित, म्हणून महिन्याला सत्यनारायण करणारे लोक आहे की नाही. आता राहिला अमावस्या. अमावस्या ही पितराची तीथ आहे. अमावस्याला महिना बदलतो आणि पितर वाट बघत असतात बरं का आपली, की ह्या महिन्याला तरी नैवेद्य देईल, त्या महिन्याला तरी नैवेद्य देईल. आपण आपल्याच नादात असता. वाचा, सर्व पर्व माझे उत्कृष्ट अमावस्या पर्व वरिष्ठ ही पितृगणाला की हष्ट करी स्पष्ट जानपा. पितृ कार्यासाठी अमावस्या हा योग्य दिवस आहे. भूत प्रेत पिशाच आणि पितर हे सगळे जागृत असतात अमावस्याला, आणि लक्ष्मी पण प्रसन्न होत असते. म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया गाईच्या शेणाला जागा सारवीत होते. पौर्णिमे दिवशी सणा समार्जन करायचे, लक्ष्मीचा वास्तव्य व्हावं.
आणि पितरांचा उद्धार होत असतो. आता अलीकडे पितृदोष लई लोकाला आहे. कशामुळे आहे तर जिवंतपणीच आईबापाला सांभाळत नाही. ती नैवेद्य कधी ती महालामध्ये आणि अक्षय तृतीयेला जर काही अडचण आली तर तसंच राहते. ते उपाशी राहतात पितृगण. मग आशीर्वाद देत असतील का? म्हणून महिन्याला नैवेद्य अमावस्येला पाणी फिरवून कुणाला नैवेद्य पोचत नसेल, कुणाला गती प्राप्त झाली नसेल तर 5 नैवेद्य पाणी फिरवून माझा जीवात जीव आहे तोपर्यंत मी देईल. आमच्या मुलाबाळाला आशीर्वाद द्या, सुख संपत्ती वाढल आणि गाईला ते 5 नैवेद्य द्या. श्रीराम म्हणजे पितृ दोष नाही आणि पितृ संतोषित होतील. क्षीराब्दीचे या ब्रह्मांडाचे ठाई आमोष समपर्व नाही. पितृगणाला गेलवलाही मुक्ती देते ही निर्धार. पितृगणाला मुक्ती देते. कुणाला कसं मरण आलेलं असतं नाही का? कुणाला दुर्मरण आलेलं असतं. ऍक्सिडेंट मध्ये मरण येतं. कसे बी मरतात लोक. आजारानं रोगानं ग्रासलेले त्यांना गती नसती. ते पितृ लोकांना अडकतात. त्यांना नैवेद्य मिळत नाही, काय नाही. आखीला बी काय आडवं आलं, काय सुटक पडलं, कुठं काय झालं, वारा भानगडी जाऊ दे आता एवढी आखीती. मला महाराज बी काय जर आडवं आलं महालय तर तिथं मी म्हणजे जाऊ दे आता पुढल्या वर्षीच करी. मग वर्षभर तिथं उपवाशी राहतात. तुम्हाला सकाळचा चहा दुपारी जर दिला तर तुम्ही लगेच टणटण करता. त्या पितराला जर नाही मिळालं नाही का शाप द्यायचे. प्रतिमासी अमावस्येसी जो अन्न न दे पितरांसी तो पुत्र नव्हे निश्चयेसी आणि तत्पिताही पिता नव्हे. हा, ती त्याचा बाप नाही, ती त्याचा मुलगा नाही. प्रत्येक अमावस्येला अन्नदान केलं पाहिजे त्या मुलानं. पितृ कुळाला 5 नैवेद्य मी सांगतो ते 5 नैवेद्य द्या. कधी शेवयाचा भात घाला, थोडं तूप टाका, साखर टाका, नाहीतर साधा पांढरा भात ठेवा. आणि हे पितरांनो तुम्हाला मी अमावस्याला नैवेद्य दाखवित आहे आणि नंतर गाईला द्या. बस एवढं केलं ना पितृ संतोषित होतील. पितृ दोषच जातोय. सोपा उपाय आणि आपल्याला नाही दिलं ना तर सोपायमान होतात. त्यांनी इस्टेट कमवलेली असती, जागा, शेत. तुम्ही आयता माल खाता, साधन निवड सुद्धा देत नाही. मग काय का चिडायचे पितृ लोक. म्हणून अन्न न देणाऱ्याला दरिद्रता प्राप्त होते. जैसे शीत काळी शीतार्थ वस्त्रासी किंवा अग्निसी इच्छित अथवा मध्याने क्षुधाक्रांत तैसे अन्नप्रत भाविती. अन्नाला इच्छा करतात पितृ लोक. तुम्हाला माहिती नसतं. आपण आपल्याच नादात असतो. आणि पितृ लोक म्हणतात या अमावस्याला तरी नैवेद्य देईल, अन्नदान दिली म्हणजे आम्ही तृप्त होऊ. त्यांना सगळं मिळतं पण अन्नदान मिळत नसतं तिथं पितृ लोकांना. मग ते उपाशी राहतात. मग त्यांना नाही का राग यायचा. आमची इस्टेट, जागा, शेत, चैन मजा करतात आणि आमच्यासाठी 5 निवेद्य नाही देत. मग पितृ दोष लागतो आणि संतती संपत्ती सगळी दग्ध होती पितराच्या शापात. नाही का? जसं दुपारी भूक लागते ना तसं पितराला सुद्धा भूक लागत असते. देवीचा नित्य अमावस्येसी पितर इच्छिती श्राद्धासी म्हणून पुत्रे ते दिवसी दार्श श्राद्ध कीजिये. पंचांगणाचा अभ्यास असेल ना तुम्हाला बघत जावा. दर्श अमावस्या
असं लिहिलेलं असतं. म्हणून प्रत्येक अमावस्येला पितराच्या नावानं मुलानं नैवेद्य दिला पाहिजे, श्राद्ध केलं पाहिजे. आई बाबाच्या फोटोला रोज पूजा करायची नसती. लय लोक रोज पूजा करते. हे पितर आहे, देवपंक्तीला बसत नसतात. कोणी कोणी पितरच देवाऱ्यात ठेवतात. दोष निर्माण होतो. घरात पण नाही का लावायचं? फोटो लावा, फक्त अमावस्याला बाहेर काढा. नाहीतर असा फोटो जे असतं ना ते असं करून ठेवायचा नाही का, इकडे करून. रोज नसती पूजा करायची. पितराची अमावस्या आहे म्हणून त्या दिवशी फोटो काढा. जर अमावस्याला, इतर वेळेला नाही. रोज नसतं करायची पूजा, देवाची पूजा करायची आणि पितराची अमावस्याला करायची असते. फोटो स्वच्छ करावा, गंध लावावा, फुलाचा हार घाला. फक्त अमावस्या दिवशी नैवेद्य दाखवा, ब्राह्मणाला बोलवा, दक्षिणा द्या, जन्माला बोलवा आणि जेवायला बोलवा. असं केलं म्हणजे पितर संतोषित होतात. अशी ओळी आहे. जे प्रतिदर्शी श्राद्ध करीती कयांचे पितरा तृप्त होती आणि पुत्र पौत्र पशु संपत्ती व्हावी इच्छिती त्या पुत्र. जर महिन्याला दर्श श्राद्ध केलं पितराच्या नावानं किंवा 5 नैवेद्य केले, पाणी फिरवावं आणि गाईला द्यावं, तृप्त होतात पितर आणि मग आशीर्वाद देतात. 12 महिन्याची निवड किती झाली? 12 अमावस्या म्हणल्यावर 12 महिन्याची 12 नैवेद्य जातील. आणि मग महालयात काय आडवं आलं करत नाहीत लोक. अक्षय तृतीयेला बी करत नाहीत. काय आडवं झालं काय करायचं नाही. सुतक आहे, कोणी बाळांचं झालं भावकीमध्ये करायला येत नसतं. मग ते उपाशी राहतात ना. मग 12 महिन्याचे 12 नैवेद्य गेल्यावर ते काय म्हणते, जाऊ दे 1-2 महिने काही समजा काही कारणानं जरी निवड नाही गेला तरी 8-9 तरी निवड वर्षाला मिळाले ना, श्राद्ध केलंय ना, ते खुश होतील, आशीर्वाद येईल. जे कोणी काय करतच नाही ना, मग संतती, संपत्ती, पैसा, धन, पितराचा आशीर्वाद असल्यावर कमी पडणार नाही घरात. तुम्ही पंचांगण काढलं का नाही, ब्राह्मण सांगतो तुम्हाला पितृदोष आहे, कारण तुम्ही दर्श श्राद्ध करतच नाही. हे का आमच्या घरी सुद्धा नियम चालू आहे बरं का. आमच्या वडिलापासून आमचे वडील अडाणी होते, पण जर अमावस्याला नैवेद्य काढायची ती सवय आम्हाला बी लागली. पुन्हा मी लहानाचा मोठा झालो आणि ग्रंथ वाचायला लागलो तेव्हा ह्याच्यात बी निघालो. आणि मग म्हणलं वडील आणि अडाणी असताना करत होते, खरंच ग्रंथाचा आधार आहे त्याला नाही का. आणि तेव्हापासून चालू काय लागतं त्याला. बरं त्यांचंच शेत असतं, त्यांची जागा इस्टेट, मग पोतं नाही 20-20 पोते एकेकाला होते आणि त्यांच्या काय निवदानं कमी होईल का. मग ते म्हणतात आमच्या जीवर उड्या मारतात, शेळी मजा करतात आणि आम्हाला उपाशी ठेवतात का. मग ते शाप देतात, संतती संपत्ती जप्त करतात. म्हणून कुठेही जावा, कुलदेवता आणि पितृ हे दोन्हीला धरून मग पुण्य करा. पितराला सोडून आणि आई बापाला सोडून आणि कुलदेवतेला सोडून जर तुम्ही किती पुण्य करा वाया जातं, व्यर्थ जातं. म्हणून कुल घराण्याची कुलदेवता त्याला भजलं पाहिजे. वर्षाला एकदा कुलदेवतेला गेलं पाहिजे आणि प्रत्येक अमावस्याला दर्श श्राद्ध केलं पाहिजे.
काय काय आमुष्याला लिहिलेलं असतं, मौनी आमुष्या. या दिवशी बोलायचं नसतं, मौन धारण. मौनाचं सांगितलं ना काल, मौनी आमुषा, दर्शामुषा असं लिहिलेलं असतं पंचांगणात. म्हणून जर महिन्याला, आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना, तुम्हाला जर पितृदोष काढायचा असलं तर नाशिकलाच जावं लागतं. मग तिथं 40-50 हजार रुपये खर्च करावा लागतो. 3 दिवस नारायण बली, काल सर्पयोग आणि पितृदोष हे सगळं काढतात. 40-50 हजार खर्च, त्याच्यापेक्षा ही सोपं करा असं म्हणतात. प्रतिमा शांती दर्श श्राद्ध जेन करीती मती मंद तया ब्रह्महत्येचे आघात पापत तक्षणी भिडत असे. जो मुलगा आमोशाला नैवेद्य देत नाही, अन्न देत नाही, दान धर्म करत नाही, त्याला ब्रह्महत्येचं पातक तत्क्षणी त्याला लागतं. ब्राह्मणाला मारल्याचं पाप ब्रह्महत्या, आणि ती जात नाही लवकर. असं ग्रंथाच्या आधारावर सांगायला लागले, मनानं सांगणार नाही. आधार असतो. काय ते सांगितलं तर आम्हाला सुद्धा दोष लागतो की नाही. म्हणून आधार द्यावा लागतो ग्रंथाचा, नाही का. म्हणून इथं लिहिलंय की नाही, अन्न नाही दिलं तर ब्रह्महत्येचं पातक लागलं. जैच्या मासाच्या दर्श दिवसी संतर्पिले नाही पितरांसी कयाचे पितर दयमासी केवळ उपोषी राहतात. जर त्यानं संतर्पण नाही केलं पितराच्या नावानं श्राद्ध, तर ते उपवासी राहतात महिनाभर. पुन्हा त्यांना वाटतं कुणीतरी सांगितल्यावर तरी करीन, या महिन्याला तरी करीन, या महिन्याला तरी करीन, असं 12 महिने वाट बघतात. आणि तुम्ही तुमच्याच नादात असतात, वाढदिवस करायचा नादात. म्हणून देव आयुषी भक्षित क्षुधा तृषांनी आती पीडित आईसे होता ते सतत विघ्ने करीती त्या पुत्रा. त्या मुलाला विघ्न करतात असं स्पष्ट लिहिलंय. त्याला अन्न मिळत नाही, दरिद्रता जात नाही, नेहमी आजारी लोक घरामध्ये, हे कशाचं लक्षण आहे? पितराचा शाप. आणि म्हणून आशीर्वाद घ्या. पित्र कोपानं तर माणसाला सुख लागत नाही. मग पुन्हा ब्राह्मणाकडे जायचं, लय त्रास झाल्यावर बघावं पंचगण आमच्या माग काय. मग ती म्हणतात पितृदोष आहे. आज सकाळी एक बाई म्हणली, काय करावं, ॲक्सिडेंटमध्ये नवरा मरण पावला, 10 वर्ष झालं, कुलदेवतेला भजलं नाही आणि आमोशावी नाही, काहीच केलं. तिला सुद्धा ब्राह्मणानं सांगितलं पितृदोष आहे. आणि त्या बाईला आज सकाळीच सांगितलं की जर आमोशाला 5 नैवेद्य देता म्हणजे तुला कल्याण होईल, नाही का. आज सकाळी सांगितलं आणि आज आमोशाचं बी निघालं. बरं झालं निघालं म्हणून. आणि संतती संपत्ती सकळ विलयाने ती तात्काळ एवं मृती पितरांचा प्रबळ कोपानळ भडके पै. नाही अन्न दिलं, श्राद्ध नाही केलं आमोशाला, तर कोपानळ भडकतो पितरांचा. आणि मग संतती संपत्ती सगळं सुख विघ्न येतं. मग कोण विघ्न करत नसतं, पितरच करत असतात. ते म्हणतात आमच्या जीवावर तर तुम्ही शेत पोट झालंय, तुम्हाला इस्टेट, आणि आम्हाला देत नाही वेळ नैवेद्य, काय करायचं मग तुम्हाला आम्हाला, असं म्हणणार का नाही. तुम्हाला जर चहा नाही दिला तर काय करायचं, एवढी मोठी साखरेचं पोत आणून म्हणणार ना. म्हणून पितराचा कोपानळ भडकतो अन्न नाही दिल्यावर. आणि हे काय माणसाच्या लक्षात येत नाही.
आज तुम्ही ग्रंथ ऐकायला आलात म्हणून कळाले. ग्रंथात नाही निघालं तरी मी सांगतच असतो पितृदोष नाही का. तेवढं ते करीनात का बिचारी, त्याचा उद्धार होईल, चांगलं व्हावं त्यांचं. आणि आज ग्रंथात सुद्धा निघालेले नाही, आधार आहे ना. म्हणून पितराचा कोपात धडकू नका. त्यांनी जागा घेऊन दिली तुम्हाला, शेत सुद्धा जतन केलं. इकलं असतं तर काय केलं असतं. कुणाला 10 एकर, कुणाला 5 एकर आहे का नाही. तुम्ही माल खाताना त्यातला, आणि मग त्यांना तुम्ही नाही दिल्यावर ते नाही का चिडायचे सांगा बरं. म्हणजे जीव मारून गरजे दिवस काढले, पण आम्ही शेत नाही केलं. आणि आताची पोरं म्हणतात वन जायचं टाकाई पूल, म्हणजे आम्हाला चेंज करायला बरं. म्हणून प्रिय सर्व नरांनी प्रत्येक मासी दर्शनिनी स्नान दान जपादिक आणि श्राद्ध तर्पण कीजिए. हा, प्रत्येक मनुष्यानं प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला श्राद्ध केलंच पाहिजे. वडिलाच्या, आई बापाच्या, पंजोबाच्या नावानं. कुणाला गती असती नसती, ती पिढा करत असतात घराण्याला. स्वप्नात येतात, अन्न मागतात. ती बाई सकाळीच म्हणली माझं लय स्वप्न पडतंय महाराज, स्वप्नात मेलेले माणसं यायला लागली. तरी लोक देवर गट्टे देत नाहीत महाराज, नाही का. लय दिवस झालं मला वाईट स्वप्न पडतंय आणि मेलेले माणसं येते. तुम्ही आज मला सांगितलं आता येईल त्या अमावस्येला करील असं ती म्हणली. म्हणलं करून बघा, नाही का, निश्चित कल्याण होईल. म्हणून जे माणसं करत नाहीत ते व्यर्थ जीवन आहे त्यांचं. अरे आई बापांनी जन्म दिला, इष्टेत सगळं तुम्हाला दिलं, त्यांची त्यांना तरी लावा. आणि कष्टातनं कवा तुम्ही निवडते आणि देवाला तर कवाच पूजायची. सांगा बरं, देव ते बाजूलाच. जिवंत आई बापाला सुद्धा म्हणतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी. म्हणजे ह्याला करून ठेवायचं, तेव्हाही तुम्हाला जेवायला देणार असं ते झालं. म्हणून पितराचा कोप भडकू नका. प्रत्येक मनुष्यानं हे अमावस्येला दर्शनाला करत जावा. पितृदोष गेलाच पाहिजे, 100% जाणार असं म्हणतात भगवान लक्ष्मीला. भगवंत सांगतो, मग खरंच आहे ना. अधिक मासी अमावस्या दिनी पुण्य कर्म करतात तत्क्षणी सर्व परवीचा पुण्य कर्म होऊनी कोटी गुणे फळ लाभे. अमावस्याचं अनेक साधने, पुण्य फळ देणारी अनेक पुण्यकर्म आहे. त्याच्यापेक्षा कोटी गुणानं अमावस्याचं फळ आहे. म्हणून अमावस्याला महिना बी बदलतो आणि अमावस्या पितराची असते. आणि पुरुषोत्तम देव सुद्धा अमावस्याला तुम्हाला स्नान दान ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रथात बसून देव पुरुषोत्तम येणार आहे. आज मनोनी प्रिय सकळ मनुष्य अधिक मासी दर्श दिवसी स्नान दान श्रद्धा कर्मासी भावे विशेषी आचरावे. म्हणून भगवान लक्ष्मीला म्हणतात प्रत्येक स्त्री पुरुषानं मनुष्यानं अमावस्याच्या दिवशी अधिक महिन्यात स्नान दान आणि दर्श अमावस्या म्हणजे पितराला अन्नदान जर केलं ना तर त्याला खूप पुण्य मिळेल, पुण्यात्मा होईल. आणि पितर म्हणत असतात एक तरी पोळा जन्माला म्हणजे तो सोडवेल आम्हाला, एक तरी हरिभक्त जन्माला म्हणजे आमची सुटका होईल अशी पितर इच्छा करते.
म्हणून एक तरी आपल्या कुळात भगवंताचा भक्त झाला पाहिजे, नाही का? म्हणजे तो करील ना, तो ग्रंथ ऐकेल. लय लोक म्हणतात काय ग्रंथ ऐकायचा, कळालं का आता किती फायदा आहे. म्हणून खाडं कोणी करू नका. अमावस्याचा पर्वकाळ सांगितला, पौर्णिमेचा सांगितला, वैद्रोती व्यतिबा आता एकच राहिला पर्वकाळ. द्वादशी ते उद्याच्या अध्यात भगवान लक्ष्मीला सांगणार आहे. अमावस्याचं फळ आजच्या अध्यात सांगितलं, 3 पर्वकाळ. तेने सकळ पुरुषार्थ अनायासे लाभती निश्चित. एवं प्रकारे श्री वैकुंठनाथ रमेशी कथिता. भगवान वैकुंठनाथ लक्ष्मीला कथा सांगताय. म्हणून स्नानदान अधिक मास पुरुषोत्तम प्राप्त झाला. आता प्राप्त झालाय 15 तारखेपर्यंत. मला 16 तारखेला आम्हाला ऐकायचंय म्हणलं तरी सांगणार वाचणार तरी यायचेच नाही. पुन्हा काय काम आहे? पुन्हा पर्व काय येईल का? आजचा दिवस पुन्हा येईल का? एकदा गंगा समुद्राला मिळेल परत येईल का? म्हणून रोजच्या रोज सांगणार आहे आणि अधिकाधिक पुण्यदायक कथा लावल्या. तुमचं नशीब चांगलं आहे म्हणा, आपल्याला ऐकायला मिळायला लागलं. सांगणार वाचणार बी भारी आले. भाग्यच म्हणावं का नाही? सगळी सोय केली देवानं तुमची. ती बी घराजवळ अजून लावलाय ग्रंथ. अजून काय करावं देवानं सांगा बरं. आणि पुन्हा घरी बसायचं म्हणल्यावर देव म्हणे तुमच्या घराजवळ अधिक महिन्याचा ग्रंथ लावला तरी तुम्ही झोपी काढत होतात का? नाही का? जवळच्या जवळ तरी जायला पाहिजे ना, सवय होती ना. असं म्हणल्यावर तुम्ही काय उत्तर देणार बरं? नाही मला झोपच आवडत नव्हती असं म्हणून चालेल का? आळशी मंदमती केली तरे माऊली म्हणतात. आळशी आणि मतिमंद माणूस कसा करेल? म्हणून अभ्यास करा, दररोज ऐकायला या. आता 10-12 दिवस राहिले, तेवढे तरी अधिक मास पर्वकाळ साधा अध्याय संपत आला. इति श्री अधिक मास महात्म्य सार क्रोध नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकवत चतुर अष्टादश अध्याय गोळा.